Hello, my dear student. Wishing you once again a very warm welcome to all of you. Today, we are just trying to finish the chapter. I hope that definitely the chapter must finished. तर मुलांनो, आज आपण या चॅप्टरच्या पुढील भागाकडे चर्चा करायला जाणार आहेत बेटा. आणि तो जो पुढील भाग आहे, जो कोणता भाग आहे त्याबद्दलची आपण चर्चा करू. So let's start to discuss about the insecticides. या insecticides बद्दल चर्चा करायची आहे. Right now on the screen you should see some insecticides. DDT, dichloro diphenyl, okay, काही फॉल्स आहेत. तर पेस्टिसाइड्स आर yield. So we are targeting only on one thing, and that thing is increase in the आपल्या उत्पन्नावर वाढ व्हावी, उत्पन्नात. ठीक आहे बेटा. पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट पॉइझन. बापरे, अरे पेस्टिसाइड्स ना हे कोण आहेत? कीडनाशक म्हणू आपण, अळीनाशक आहेत. अरे हे एक प्रकारचे पॉइझन आहेत. दिस पॉइझन एंटर द फूड वेब. हे अन्न साखळीमध्ये ते पॉइझन प्रवेश करतं. पेस्टिसाइड्स आर एंटर्स द फूड वेब विथ द हेल्प ऑफ द वॉटर. पाण्याच्या मदतीने ते फूड वेब मध्ये येतं आणि फूड अँड इट्स बायोमॅग्निफिकेशन ऑकर. आणि माय डिअर स्टुडंट, त्याचं बायोमॅग्निफिकेशन होतं. आय होप दॅट कि you really don't know anything about the biomagnification and you just try to know it from myself. Okay ना? It's my duty ते तुम्हाला सांगणं की बायोमॅग्निफिकेशन काय. You have a very clear and a best image on the screen right now. आपल्याकडे आता ना एक बेस्ट इमेज आहे. What does these image indicates? ती काय सांगते बघा. इथं दिसते बेटा my dear student water. Yes, in that water algae is present. There is some insect which eat the algae, and there is some insect which is there is some type of the insect which can eat the other insects. These insects are eaten by some fish. Smaller fish eaten these insects, and then this smaller fish is consumed by the larger fish, and that larger fish consumed by the human being. Do you understand? This is the food web. ही एक food web आहे. We just try to understand that कि there is a mercury concentration. There is a some amount of the mercury present in the algae. When algae is eaten by these insect also consumed by the लार्जर इन्सेक्ट म्हणजे ही जी आपल्याला छान अशी एक साखर हे दिसते बेटा फूड वेब. तसं तसं डिपॉझिशन चाललंय हायर लेवल कडे. देयर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी टॉक्सिक सबस्टन्स इन द टिश्यू ऑफ ऑर्गॅनिझम ऍट हायर लेवल. दिस इज द राईट बायोमॅग्निफिकेशन डेफिनेशन. बेटा हे का सांगायची गरज आहे? बायोमॅग्निफिकेशन या चॅप्टर मधला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाग इयत्ता 12th स्टँडर्ड मध्ये आपल्या सगळ्यांना परत एकदा शिकायला मिळणार आहे. म्हणून आय एम जस्ट फोकसिंग मोर ऑन दॅट पर्टिक्युलर इश्यू. या इश्यूवर आपल्याला जास्त फोकस करायची गरज काय? तर बिकॉज इन केस इन फ्युचर डेफिनेटली यू विल बी कॉन्टरॅक्ट विथ द सेम टाइप ऑफ द टॉपिक इन द 12th सायन्स. 12वी सायन्स मध्ये परत ह्याची आपल्याला भेट होणार आहे. म्हणून आपल्या डोक्यात छान यावं म्हणून हे सांगितलं. मॅग्निफिकेशन कळलं. बायोमॅग्निफिकेशन इथं चाललंय की देर इज अ डिपॉझिशन, देर इज अ अक्युमुलेशन ऑफ द टॉक्सिक सबस्टन्सेस, ओके, इन द टिश्यू ऑफ द ऑर्गॅनिझम फ्रॉम द लोअर लेवल टू दी हायर लेवल चाललेलं आहे. बघा अलगी पासून ह्युमन बिंग पर्यंत कसं पोहोचलं. तर हे मर्क्युरीच्या कॉन्सन्ट्रेशनचं उदाहरण दिलेलं आहे. देर आर लार्ज नंबर ऑफ सच टॉक्सिक सबस्टन्सेस आर अक्युमुलेटेड. तर अशा बऱ्याचशा उदाहरणं आपण देऊ शकतो. त्याला बायोमॅग्निफिकेशन असे आपण म्हणतो बेटा. त्यानंतर पुढे चला. पेस्टिसाइड्स लाईक डीडीटी, मॅलाथिऑन अँड क्लोरोपायरिफॉस. ठीक आहे बेटा. दीज आर दी पेस्टिसाइड्स हॅव बीन प्रूव्ड टू बी डेंजरस. हे सिद्ध करण्यात आलेलं आहे
की हे डेंजरस आहेत, ॲनिमल साठी डेंजरस आहेत, सॉइल साठी डेंजरस आहेत, वॉटर साठी डेंजरस आहेत, ह्यूमन बिईंग साठी डेंजरस आहेत, अँड अदर टाइप ऑफ द युजफुल जे काही आपल्याकडे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, all these type of the organisms are strongly harmed by these type of the pesticides. So it definitely have been proved to be dangerous. ते सिद्धच केलेलं आहे डेंजर आहे. मग याला वापरायला पाहिजे का? नाही वापरायला पाहिजे. पुढे नाव मग आता याच्यावर पर्याय काय आहे? काय नाही, ऑर्गॅनिक फार्मिंग करायची, सेंद्रिय शेती करायची. आपल्याला तर राईट नाउ वी रिअली डोंट नो एनिथिंग अबाउट इट. आता सध्या काय माहिती आहे आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल? नाही बेटा. ऑर्गॅनिक फार्मिंग एक्झॅक्ट काय आहे, चला तर मग आपण लक्ष देऊ. नाउअडेज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड ऑर्गॅनिक प्रोडक्ट हॅव बिकम बझवर्ड्स, म्हणजे ते लोकप्रिय झालेले आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग अँड ऑर्गॅनिक प्रोडक्ट. बेटा ऑर्गॅनिक आपण त्याला का म्हणतो? बिकॉज देर इज अ नो एनी काइंड ऑफ द हार्मफुल केमिकल आर प्रेझेंट इन सच टाइप ऑफ द प्रोडक्ट्स. And these products are very easy to digest. They can be sustainable for the long time. So various type of the good qualities are present in such foods. Okay na beta? Pude organic product are being available and demand for them ever increasing. आता ऑर्गॅनिक जे काही प्रोडक्ट्स आहेत ते अवेलेबल आहेत, पण त्यांची जी डिमांड आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल रिक्वायर्ड इट, मोस्ट ऑफ द पीपल त्याला डिमांड करत आहेत, अँड देअर डिमांड इज एव्हर इन्क्रीजिंग, आणि ती त्यांची मागणी जी आहे ती वाढतच चाललेली आहे. केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स हॅव बीन युज्ड ऑन अ लार्ज स्केल. सगळ्यांना माहिती आहे बेटा, केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल वापरले चाललेले आहेत. These poisonous chemical reached to the human body through the food and water. आपल्याला असं नाही का वाटत बेटा? डेफिनेटली that poisonous type of the chemicals are reached to the human body by the food as well as the water. हे दोघ जण मिळून ना, these are the abiotic factor, that factors can definitely reaches these toxic substances or the material to the human body. ट्रान्सपोर्ट करायला लागलेले आहेत ते. मग याच्यावर काय परिणाम? ऍडवर्स हार्मफुल इफेक्ट ऑन द ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. माय डिअर स्टुडंट, काय व्हायले मग याचा परिणाम? बेटा वॉटरमुळे म्हणा आणि फूडमुळे म्हणा, एन्व्हायरमेंट अँड द ह्युमन बिईंग बोथ आर ऍडवर्सली इफेक्टेड. म्हणजे खूप मोठा परिणाम, घातक परिणाम ह्युमन बिईंग वर ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंट वर होताना आपल्याला दिसत आहे. व्हेरियस प्रॉब्लेम लाईक सॉइल फर्टिलिटी. बेटा सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय माहितीये? दी ग्रोइंग ॲबिलिटी, प्रोव्हाइडिंग द ॲबिलिटी ऑफ डिफरंट टाइप ऑफ द न्यूट्रिएंट टू द प्लांट. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो की मातीची सुपीकता, द फर्टाईल ॲबिलिटी ऑफ दॅट सॉइल, त्या सॉइलची जी काही फर्टाईल ॲबिलिटी आहे ती. अँड पेस्ट इन्फेस्टेशन हॅव बिकम सिरियस. आणि बेटा हे अतिशय सिरियस झालेले आहेत, फार सिरियस झालेले आहेत. कारण सॉइल फर्टिलिटी डायरेक्ट रिलेटेड टू द यील्ड ऑफ द क्रॉप ना. क्रॉपचे यील्ड मोर पाहिजे असेल तर मोर अमाउंट ऑफ द सॉइल फर्टिलिटी इज नेसेसरी देअर. But unfortunately, by using such type of the chemicals and the fertilizer, the fertility of the soil is strongly disturbed. And once the soil fertility is disturbed, it is a very difficult to become fertile. The fertile become व्हायला त्यांना म्हणजे खूप मदत म्हणजे वेळ लागेल. So as to overcome these problem, आता आपल्याला काय करावं लागेल? या प्रॉब्लेमवर तर मात करावी लागेल ना. डेफिनेटली कुठल्याही वेनं करा पण करा. बाय फार्मर्स आर ऑप्टिंग फॉर द ऑर्गॅनिक फार्मिंग. मग शेतकऱ्यांनी काय करावे? ऑर्गॅनिक फार्मिंग कडे वळावं. म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो, त्या सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. म्हणजे अशा पद्धतीने शेती झाली पाहिजे की जिथं मिनिमम यूज ऑफ द फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स मीन्स chemical type of the substances in the form of pesticide as well as a insecticide as well as a fertilizer should be reduced. तिथं त्यांचं प्रमाण शेतीत ना अत्यंत कमी झालं पाहिजे बेटा. अशासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग ही केली पाहिजे.
पुढे चला. इट इन्क्लूड द बॅन ऑन, मग ह्याच्यात काय करायचं, केमिकल फर्टिलायझर जे आहेत रासायनिक खते त्याच्यावर प्रतिबंध लावायचा आणि जे पेस्टिसाइड्स आहेत त्या पेस्टिसाइडवर सुद्धा प्रतिबंध लावायचा. आणि बेटा लोकल स्टर्डी ज्या काही व्हरायटी आहेत आपल्याकडे त्या लोकल स्टर्डी व्हरायटी आपण वापरायच्या आहेत ज्याच्यामुळं आपल्यापर्यंत ते काही जे हार्मफुल केमिकल्स आहेत तर ते केमिकल्स पोहोचणार नाहीत, जेणेकरून आपल्याला ऍडव्हर्स इफेक्ट कुठले होणार नाही. देअर बाय मेंटेनिंग द नॅचरल बॅलन्स. आणि त्यामुळे अजून एक गोष्ट होईल बेटा, आपण जर फार्मिंग जी आहे ती ऑर्गॅनिक पद्धतीने जर केली तर डेफिनेटली एन्व्हायरमेंट बी अ सेफ, मग एन्व्हायरमेंट सेफ होईल बेटा आणि त्यामुळे मग नॅचरल बॅलन्स मेंटेन करायला सुद्धा मदत होईल. डेफिनेटली दिस इज अ वेलकम डिसिजन. हे जे डिसिजन आहे ते नक्कीच वेलकम स्वरूपाचं डिसिजन आहे. चला तर मग आता हे बोललोय आपण की ते फर्टिलायझर्स काय असतात, त्याचा परिणाम कसा होतो आणि त्याला ओव्हरकम कसं करायचं, त्याच्यावर मात कशी करायची, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. आता जायचंय ॲपिकल्चर कडे. हे ॲपिकल्चर काय आहे बघू. द वर्स्ट मेथड ऑफ हार्वेस्टिंग अँड कलेक्टिंग द हनी. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे बेटा, इथे एक आपल्या स्क्रीनवर छान असे एक हनी कलेक्शन करत असताना, मधाला जमा करत असताना एक वर्कर दिसतोय आपल्याला इथं. हार्वेस्टिंग कलेक्टिंग द हनी फ्रॉम दीज हाईव, मधमाशांच्या पोळातून आपल्याला मध काढून घ्यायचे. अँड ड्रायव्हिंग अवे द बीज, आणि मग त्या बीजला आपल्याला दूर काढायचं. त्यांना असं तर म्हणल्यावर नाही चालत ना, ए माशांना थोडस बाजूला जा, मग आम्ही मध घेतो मग तुम्ही परत या, असं तर नाही चालणार ना. ठीक आहे ना, असं म्हणलं तर ते काय करतील हे आपल्याला एकदम छान माहिती आहे. बेस्ट कधी कधी काही आमच्या विद्यार्थी मित्रांना अनुभव सुद्धा आलेले असतील असे चांगले, जसे काही मला आलेले आहेत भरपूर आमच्या शेताकडे वगैरे. ठीक आहे, चला. तर हाईव्ह इज अ ड्रायव्हिंग अवे द बीज, त्या बीजला माशांना मधमाशांना दूर ढकलून लावा. मग दूर ढकलून काय म्हणायचं, त्यांना ओरडायचं का, ए माशांनो दूर व्हा, ए माशांनो दूर व्हा, नाही. मग स्मोकिंग करावी लागेल, कशाचा तरी धूर करावा लागेल, किंवा बर्निंग टॉर्च मिळते, त्या बर्निंग टॉर्चच्या मदतीनं वी जस्ट नीड टू बी थ्रोन देम अवे, त्यांना आपण दूर फेकू शकतो, दूर करू शकतो, त्यांना ड्रायव्हिंग अवे करू शकतो. देन द कटिंग द हाईव इन टू द पीसेस, आणि मग त्या हाईवला मधमाशाच्या पोळाला आपण पीसेस मध्ये रूपांतर करू शकतो. पुढे दिस मेथड कॉज द डिस्ट्रक्शन ऑफ द हाईव. आता अशा केल्यामुळं काय होईल, हाईव जे आहे मधमाशाचं पोळं त्याचं काय होईल, डिस्ट्रक्शन होईल. अँड लार्ज स्केल ऑफ द डेथ ऑफ द बीज होईल, आणि मधमाशांची खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू होईल. पॉसिबल आहे का बेटा हे? वी आर नॉट अफोर्ड टू लॉस ऑफ दीज बीज, त्या बीजचं लॉस होणं आपल्याला अजिबात परवडणार नाही. हाऊएव्हर इट इज इझी टू कलेक्ट हनी विदाउट डिस्ट्रॉइंग द हाईव अँड बीज. हा, मग आता we just try to find out the way through which we can collect the honey without destroying the hives and bee. अशी काहीतरी आम्हाला एक उपाय योजना केली पाहिजे की ज्या माध्यमाने we can collect the honey by the way we choosing, but there is no any kind of the destroy of their hives and bee, असं झालं पाहिजे. इफ आर्टिफिशियल बी बॉक्सेस आर युज्ड, मग इथं काय करायचं आपण, आर्टिफिशियल कृत्रिमरित्या बी बॉक्सेस आणायचे आपण, आणि त्या मधमाशांना आपण बोलवायचं आणि त्या बी बॉक्स मध्ये अवेलेबल करून द्यायचं त्यांना ज्या गोष्टी काही पाहिजे आहेत त्या. ठीक आहे बेटा, हे सुद्धा कळलेलं असेल त्या पद्धतीनं. आता हनी बी जो आहे याला अपिकल्चर असे म्हणतो. हे 12वी सायन्सला आहे बेटा, त्याच्यामध्ये 12वी सायन्सला एक आहे, तर त्या 12वी सायन्सच्या चॅप्टर मध्ये परत हे आपल्याला शिकायचं आहे, पण थोडस डिटेल मध्ये. हनी मध्ये काय असतं, हनी कशा कशासाठी उपयोगाला येते, अशा बऱ्याच टाईपच्या ज्या काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन शुड बी प्रोव्हाइडेड टू युअर सेल्फ व्हेन यू आर एंटर्ड इन दी 11th और 12th सायन्स. 12th सायन्सला आलात की सगळं कळून जाईल, ते पण बायो घेतलं तर. नेक्स्ट, कल्टिवेशन ऑफ द मेडिसिनल प्लांट. चला आता आपण काय करू, औषधी वनस्पतींची लागवड करू. औषधी वनस्पती, बरं औषधी वनस्पती, दीज मेडिसिनल प्लांट्स आर नॉट फार अवे फ्रॉम अस, दे आर अराउंड अस, आमच्या आजूबाजूलाच आहे. वी आर नॉट प्रॉपरली नोन अबाउट देम, त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही, त्यांच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, बट दे आर प्रेझेंट अराउंड अस. बरं, पुढे, इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ द ग्रेट बायोडायव्हर्सिटी. येस, भारत देशामध्ये ना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. बेटा बायोडायव्हर्सिटी मीन्स, डू यू नो दैट
there is a different type of the species of plants, animal and microorganisms are present or existed on this earth. म्हणून स्पेशली अर्थ म्हणण्यापेक्षा इन इंडिया म्हणून स्पेशली डायव्हर्सिटी मोर अँड मोर अमाउंट मध्ये आहे. इंडियन सिटीजन हॅव इस्टॅब्लिश्ड हंबल अँड अ स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. आता भारतीय नागरिकांचं जे नेचर सोबत जे रिलेशन आहे ते एकदम मजबूत आहे ना, हंबल आहे, काइंड आहे. म्हणजे आपलं नेचर आणि आपलं रिलेशन या दोघांचं हंबल आणि स्ट्रॉंग आहे. का? वी हॅव अ ग्रेट ट्रेडिशन ऑफ आयुर्वेदा. माय डिअर स्टुडंट, आपलं एक खूपच ग्रेट अशी एक परंपरा आहे, आयुर्वेदाची परंपरा आपल्याकडे आहे. वी हॅव अ ग्रेट ट्रेडिशन ऑफ दी आयुर्वेदा that cures the disease, and more number of the disease and a very different type of the diseases are cured by that ayurveda. हे आयुर्वेदात काय असतं? मग हे आयुर्वेदा म्हणजे नेमकं काय? विथ द हेल्प ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. आणि ह्या आयुर्वेदामध्ये जे काही मेडिसिन्स वापरले जातात, that medicines are unique medicine. These medicines are extracted or collected from the plant and secondary metabolites आहेत आणि त्यापासूनच मग आपण त्यांना मेडिसिनल प्लांट म्हणतो आणि त्या प्लांटला आपण मग कल्टिवेट करणार. ड्युरिंग द अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स वेअर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. ठीक आहे ना. ज्यावेळेस आपल्याला इफ वी डोंट हॅव सच इमेन्स नॉलेज अबाउट दीज इम्पॉर्टन्स ऑफ सच प्लांट्स, till then we are collected the important type of medicinal uses of that plant, and these plants were collected from the forest. आम्हाला काय होतं की initially we really don't know anything about the importance of that plant, and such a plant for their medicinal use we have to be collected them from the forest. त्यांना मग आम्ही कुठून कलेक्ट करत होतो? जंगलातून कलेक्ट करत होतो. ओके बेटा, चलो जंगलातून आणलं त्यांना. मग पुढे काय? हाऊ एव्हर ड्यू टू द डिप्लेशन इन द फॉरेस्ट. आता अलीकडच्या काळात काय व्हायले बेटा? जंगलांचा ऱ्हास होत चाललेला आहे. द एरिया विच इज ऑक्युपाइड बाय द जंगल और द फॉरेस्ट बिकम डिप्लेट. आता तो नाहीसा आणि कमी व्हायला लागलेला आहे. मेडिसिनल प्लांट्स आर बिकम रेअर. आणि त्याच कारणामुळे आपल्या ज्या काही औषधी वनस्पती आहेत ना मुलांनो आणि मुलींनो, त्या सुद्धा रेअर बनत चालल्यात बेटा. रेअर बनत जाणे म्हणजे काय जाणे होय, त्या अगदी काय म्हणू आपण त्यांना, तर त्या होत चाललेल्या आहेत. थोडक्यात असं सांगू आपण की दुर्मिळ होत चाललेले आहेत. दुर्मिळ का? तर जंगलांचा ऱ्हास व्हायलाय ना, जंगल तोड व्हायली ना, त्या कारणामुळे. हेन्स द मेडिसिनल प्लांट्स आर कल्टिवेटेड. मग त्याच कारणामुळे मग मेडिसिनल प्लांट आपल्याला कल्टिवेट. पूर्वी काय होतं की देर इज अ रिच सोर्स ऑफ सच मेडिसिनल प्लांट ऍट दी फॉरेस्ट. आपल्याला त्या फॉरेस्ट मध्ये भेटून जायची ही प्लांट्स. ऍट दॅट इन्स्टंट देर इज अ नो नीड ऑफ कल्टिवेशन ऑफ सच प्लांट्स. पण आता काय व्हायलंय की फॉरेस्ट शुड बी डिप्लेटेड बाय द व्हेरियस ऍक्टिव्हिटी ऑफ द ह्युमन बिईंग, सम सच नॅचरल कॅलॅमिटीज असो, बाय ह्युमन इंटरफरन्स असो, कुठल्या बी कारणामुळे जंगलाचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. So these medicinal plants become rare and they are become extinct. ते एक्सटिंक्ट व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे बेटा. तर ते एक्सटिंक्ट व्हायला लागले. त्यामुळं चला मग ते आता एक्सटिंक्ट व्हायला लागलेत म्हणून त्यांचं कल्टिवेशन, त्यांची लागवड करणं फार गरजेचं आहे. चला आता जायचं बेटा पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आहे फ्रूट प्रोसेसिंग. फळांवर प्रक्रिया करायची. वी आर डेली युजिंग व्हेरियस प्रोडक्ट प्रिपेअर्ड फ्रॉम द फ्रूट. अरे बापरे, ह्यांना कुणी सांगितलं रे की आम्ही डेली यूज करतो व्हेरियस प्रोडक्ट विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम द फ्रूट. फ्रूट पासून तयार केलेले आम्ही पदार्थ वापरतो. कुणी सांगितलं? तुम्ही कुणी म्हणले का त्यांना? असो ठीक आहे, असं सांगत जाऊ नका आपल्या घरचं काही. ऑल आर कंझ्युमिंग द प्रोडक्ट लाईक. आता सगळे जण हे कंझ्युम करतात, खातात. ते काय खातात? प्रोडक्ट्स. उदाहरणामध्ये चॉकलेट. बापरे, माझ्या चॉकलेटचं सुद्धा सांगितलं. हो, ज्युसेस असतील, वेगवेगळ्या फळांचे रसेस असतील, जॅम्स असतील, जेली असेल. ऑल दीज products are prepared from the fruits which is the daily requirement of ourselves. आमची ती दररोजची गरज आहे. ओके. All these product can be
प्रोड्युस्ड बाय द प्रोसेसिंग ऑन द फ्रूट. मग ही जी सगळी पदार्थ बनवलीत का, ती सगळी पदार्थ ही कशावर प्रयोग करून बनवलेली आहेत बेटा, तर ती फळांवर प्रयोग करून बनवलेली आहे. ओके. फ्रुट्स आर पेरिशेबल. फ्रुट्स कसे असतात, नाशवंत असतात. म्हणजे दे हॅव अ लिमिटेड टाइम स्पॅन. त्यांचा जो स्पॅन आहे, लाईफ स्पॅन, तो लिमिटेड आहे. विदिन दॅट टाइम वी नीड टू बी यूज देम. त्याच वेळामध्ये त्यांना आपण वापरायचं. अदरवाईज दे विल गेट पेरिश. ते नष्ट होणार, नाहीसे होणार, कुजणार, नाशवंत असणार. इट नीड टू बी प्रोसेसिंग. मग त्याच कारणामुळे, कारण त्यांची लॉंगर लाईफ नाही बेटा. तुम्ही कुठलंही फ्रूट घ्या, एनी काइंड ऑफ द फ्रूट हॅव इट्स ओन लाईफ स्पॅन and after that it may be perish. So in that period we need to be process them for increasing their self life. त्यांची जी लाईफ आहे ती इन्क्रीज करायची आपल्याला, तर त्यासाठी these fruit must be undergoes the processing. त्यांना आपण प्रोसेसिंग करायलाच पाहिजे. It needs the processing in such a way that it can be used throughout the year. बापरे, वर्षभर त्यांना आपल्याला वापरता येईल. For example, fruit processing include the various method ranging from the, मग त्याला कोल्ड स्टोरेज टू ड्राईंग करा, त्याच्यानंतर त्यांना सॉल्टिंग करा, त्याच्यानंतर एअर टाईट पॅकिंग करा, प्रिपेअरिंग मुरब्बा करा आणि इव्हॅपोरेटिंग करा. म्हणजे ऑल दीज मेथड्स आर द फ्रूट प्रोसेसिंग मेथड. आपल्याला विचारलं जाईल बेटा एक्झाम मध्ये वगैरे, तर फ्रूट प्रोसेसिंग मेथड्स कोणत्या आहेत, तर दीज आर दी fruit processing methods आहेत. Through that method we can process the fruit and produce the different type of the daily used product. ठीक आहे. पुढे त्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे, तर पुढे नाही जायचं कारण आय होप दॅट की चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे बेटा. तर ह्या ठिकाणी आपला हा छोटा शॉर्ट व्हिडिओ बनलेला आहे आज, आणि ह्या व्हिडिओ मधली सुद्धा माहिती आपल्याला अतिशय उपयुक्त स्वरूपाची माहिती आहे. ठीक आहे बेटा. तर वन्स अगेन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड फ्रॉम टुमॉरो आय विल डिसाइड टू स्टार्ट अ न्यू चॅप्टर. आणि तो जो न्यू चॅप्टर आहे तो त्याचा व्हिडिओ घेऊन मी परत उद्या आपल्या सर्वांशी सोबत येणार आहे. ठीक आहे बेटा. ह्याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी आज आपल्या ग्रुपवर अपलोड करून टाकेल, देऊन टाकेल. टिल देन गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल.